मैं शॉपिंग फंडा माझ्या एका मैत्रिणीने विचारलं की मॅडम आपण शॉपिंग करू नये यासाठी काय केलं पाहिजे, तर त्यासाठीच ही खास व्हिडिओ. तर कमीत कमी शॉपिंग कशी करायची यासाठी माझ्या दुसऱ्या मैत्रिणीने जस्ट आता एक फॉर्म्युला सांगितला. तो म्हणजे की आपल्याला जेव्हा वाटतं की अरे शॉपिंग करायचं तेव्हा जस्ट नेटवर जायचं, जे जे हवं आहे ते विशलिस्टमध्ये टाकायचं आणि सांगायचं अरे आता नको, आपण थोड्या दिवसांनी घेऊ. आणि मग तो जो मधला काळ आहे त्यामध्ये आपली इच्छा कुठेतरी कमी होऊन जाते आणि मग तेव्हा ती इच्छा कमी होऊन ते ॲट द एंड शॉपिंग होत नाही. पण तो त्यावेळेला थोडासा ठेवलेला पेशन्स आपल्याला आपली शॉपिंग कमी करायला नक्कीच मदत करू शकेल. सेकंड थिंग मी फॉलो करते, ती पण सिमिलर आहे, ती म्हणजे इम्पल्स बेस्ड शॉपिंग आम्ही कधीही करत नाही. म्हणजे कुठे फिरायला गेलोय, काय गेलोय आणि जस्ट आवडलं म्हणून कुठली गोष्ट घेतली असं मोस्टली आमचं होत नाही. कारण आम्ही तर एवढ्या ठिकाणी फिरत असतो आणि प्रत्येक ठिकाणाहून जर अशी एक एक आवडलेली गोष्ट आणत राहिली तर घरात कदाचित आम्हालाच राहायला जागा होणार नाही. त्यामुळे आम्ही कुठलीही गोष्ट आवडली तर ॲटलिस्ट 1 महिना थांबतो, विचार करतो खरंच ती गोष्ट आपल्यासाठी गरजेची आहे का. आणि मग आता ग्लोबलायझेशनमुळे तर एका क्लिकवर आपल्याला सगळं मिळतं. त्यामुळे आम्ही थोडं थांबून जर खरंच वाटलं हा ती गोष्ट आपल्यासाठी गरजेची आहे तरच ती गोष्ट ऑर्डर करतो. त्यानंतर थर्ड थिंग म्हणजे अपरिग्रह. आम्ही योगी असल्यामुळे आम्ही अपरिग्रहाचा रूल खूप फॉलो करतो. त्यामुळे जेव्हा वेल प्लॅन शॉपिंग करायची असेल की बाबा चला तर शूटसाठी आपल्याला नवीन कपडे घ्यायचे आहेत किंवा कुठल्या पर्टिक्युलर इव्हेंटसाठी आपल्याला कपडे घ्यायचे आहेत, तेव्हा आम्ही सरांना म्हणजे माझ्या नवऱ्याला ऑलरेडी सांगते की चल उद्या आपल्याला शॉपिंगला जायचं आहे. आणि मग ते एक फॉर्म्युला यूज करतात, ते म्हणजे तेवढं ठीक आहे आपण आज ना जरा कपाट आवरूया. आणि मग ते कपाट आवरताना असं जाणवतं बाप रे किती कपडे आहेत आपल्याकडे, आता नवीन घेतले तर ठेवणार कुठे. मग आम्ही ऑलरेडी जे जुने झालेले कपडे आहेत ते बाहेर काढतो आणि मग तेवढेच 1-2 कपडे नवीन घेतले जातात. आणि हीच सवय आम्ही आमच्या ओमला सुद्धा लावतो. म्हणजे तो खूप लहान आहे. जनरली आपल्या सगळ्यांच्या घरात आता 1 किंवा 2 बाळ असतात, त्यामुळे त्या बाळाचे भरभरून लाड केले जातात. पण आमच्या इथे असं स्ट्रिक्ट रूल आहे की ओमला खेळणी घेताना सुद्धा महिन्यातून किंवा 6 महिन्यातून एखादं खेळणं घरात नवीन येतं. तिथे ती सवय माझ्या माहेरच्यांना आणि सासरच्यांना सुद्धा आहे. त्यामुळे कोणी जस्ट आवडलं म्हणून काहीतरी उचलून ओमला देत नाही. खरंच ते त्याच्या अपब्रिंगिंगसाठी गरजेचं आहे का, इफेक्टिव्ह आहे का हे त्याला शिकवलं जातं. कारण आत्ता आपल्या मनात जे प्रोग्रामिंग होतं म्हणजे जेव्हा बाळ लहान असतं 0 to 6 इयरमध्ये तर ते लाईफ लॉंग राहतं. यासाठी ओमला सुद्धा प्रॉपर सवयी लागाव्या म्हणून एखादं खेळणं की अरे आपण हे इझिली अफोर्ड करू शकतो म्हणून आम्ही ते घेत नाही. किंवा आम्ही फिरायला गेलोय आणि त्यांनी फुगा मागितलाय किंवा कुठली छोटीशी गोष्ट मागितली तर त्याने जे जस्ट हट्ट केली आहे म्हणून इमिजिएटली त्याला प्रोव्हाइड करणं हे आम्ही टाळतो. आम्ही त्याला ती गोष्ट एक्सपिरियन्स करून देतो. जसं की फुगेवाल्याच्या जवळ नेतो, त्याला फुग्याला हात लावून देतो, फुग्याचा कलर बघायला देतो, त्याची क्युरिओसिटी जी आहे ती छान चॅनलाइज करतो. आणि त्यातून पण आम्हाला वाटतं की हा त्याला खरंच तो फुगा हवा आहे किंवा ती गोष्ट हवी आहे आणि त्याच्यासाठी ती गरजेची आहे तरच ती आम्ही त्याला घेतो. की जस्ट तो हट्ट करतोय म्हणून प्रत्येक वेळेला त्याला ती गोष्ट मिळेलच असं नाही. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट आमच्या घरातले सर्वजण कर्मयोगी आहेत. त्यामुळे प्रत्येक जण प्रत्येक काम स्वतः करतं. त्यामुळे घरातली जी छोटी मोठी कामं आहेत जसं की लादी पुसणं आहे, घर आवरणं आहे, हे सुद्धा आम्ही सगळेजणच करतो. त्यामुळे ते आवरत असताना ते लादी पुसत असताना असं जाणवतं की अरे घरात ऑलरेडी खूप सामान आहे. म्हणजे आमचं घर स्वामींच्या कृपेने खूप मोठं आहे, 3 BHKचं आमचं छान सुंदर घर आहे. पण त्या घरातली स्पेस जी आहे ती कायम राहावी ह्यासाठी आम्ही एक्स्ट्राचं सामान घेत नाही. त्यामुळे आवराआवरी करणं सुद्धा खूप सोपं होऊन जातं. आणि प्लस घरात जेवढं आकाश ठसवं असेल, जेवढी स्पेस असेल तेवढी आपली मेंटल स्पेससुद्धा खूप छान राहते. ह्यासाठी सुद्धा आम्ही शॉपिंग इझिली अवॉइड करू शकतो. तुम्ही सुद्धा हे गोष्ट लक्षात घ्या आणि जेवढं आवश्यक आहे तेवढंच सामान आपल्या घरात ठेवा. कारण तुमच्या घरात सुद्धा आता एक लहान बाळ येणार असेल, त्या बाळाला खेळायला सुद्धा खूप छान जागा राहिली गरजेचं आहे. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल योगा विथ सायलीला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर फर्टिलिटी स्पेसिफिक काही स्पेशल टिप्स आम्ही आमच्या इन्स्टा चॅनल योगा विथ सायलीवर दररोज शेअर करतो. त्या चॅनलला सुद्धा तुम्ही नक्की फॉलो करा.